मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मती। सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलम क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी परम पूज्य आचार्य श्री अमित गति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज पूर्व चर्चेमध्ये बाल मरणाचं वर्णन उपसंहार करीत असताना भव्य जीव अनंतकाल बहुभ्रमण करणाऱ्या या बहुबंजराला नाश करू शकतो, त्याच्यातून तो मुक्त होतो. परंतु अभवी जीव कितीही चारित्र्याने कितीही आचरण केला तर सम्यक्त्वाशिवाय त्याचं चारित्र्य आचरण असल्यामुळं तो कधीच मोक्षाला जात नाही, तो मुक्तीची प्राप्ती कधीच करून घेत नाही. अशा पद्धतीची चर्चा पूर्व चर्चेमध्ये झाली आणि आज आपल्याला तिसरा अधिकार भक्त प्रत्याख्यान मरण अधिकार आणि बाकी त्याचे अधिकार आपल्याला बघायचे आहेत. पंडित मरण के अंतर्गत भक्त प्रत्याख्यान मरण के कथन की सूचना. बाल मरण, बाल पंडित मरण आणि पंडित मरण. आता हे पंडित मरणाची चर्चा आजपासून आपल्याला करायची आहे. पंडित मरणाच्या अंतर्गत हे पंडित मरणामध्ये मग हे भक्त प्रत्याख्यान, इंगिनी, प्रायोपगमन आदी अनेक प्रकारचे जे मरण असतात ते येत असतात. त्याच्यातलं एक जे भक्त प्रत्याख्यान मरण आहे ते पंचम कालात होऊ शकतं, करू शकतो, त्याची चर्चा आजपासून आपल्याला करायची. कारण इंगिनी मरण जे दुसऱ्यांच्याकडं वयावृत्ती न करून घेता स्वतःची वयावृत्ती स्वतः करून घेऊन जे समाधी साधतात त्याला इंगिनी मरण म्हणतात. जे स्वतः पण वयावृत्ती करायचं नाही आणि दुसऱ्यांच्याकडून सुद्धा वयावृत्ती करून घ्यायची असं जे मरण असतं त्याला प्रायोपगमन मरण म्हणतात. आणि ते पंचम कालात करणं शक्य नाही, ते सहनन वर्तमानमध्ये आपल्याकडं नाही. म्हणून भक्त प्रत्याख्यान सगळ्या गोष्टी ऐकायच्या, समजावून घ्यायच्या, पण सगळ्यात जास्त चिंतन ह्या भक्त प्रत्याख्यान मरणावर साधकांनी करायला पाहिजे. कारण ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही या काळात त्याची जास्त चौकशी करून त्या दुसऱ्या गाव इष्टीकडे लई लक्ष देत बसलं की ज्या गावाला जायचे ती इष्टी कधी निघून गेलेली असते आपल्याला कळतच नाही. आणि म्हणायचं गेली वय गेली म्हणजे तुझ्या पुढनंच गेली की, कर लक्षच नाही आमचं. तसं ती इंगिनी आणि प्रायोपगमन जे होणार नाही आचार्यांनी एवढं सांगितलंय. आणि इंगिनी मरण एखाद्या वेळेला होईल, पण ते इंगिनी मरणाचं सहनन आमच्यात आहे का? आम्हाला तर माहीत नाही तुमच्यात माताजींच्यात काय सहनन आहे, पण माताजींना तर माताजींचं सहनन माहिती आहे की नाही. माझ्यात काय कॅपॅसिटी आहे, माझ्यात किती धैर्य आहे, माझं किती शरीर मला साथ देतं आहे हे कुणाला माहिती आहे? प्रत्येकाला आपल्यालाच माहीत असणार आहे. बाहेर दिसते त्यांना काही कळत नाही. मग माझं हे मी करू शकतो का याला मला माहिती आहे. मग आपल्याकडे ते नाही तर विनाकारण प्रतिष्ठा आणि सन्मान काय तर दाखवायला जाऊन कुठं तर चुकीच होते. म्हणून फार ॲक्च्युली मी सवालाच्या व्यवस्थेच्या विरोधातला माणूस आहे,
पण पर्यायी समाजात जगत असताना, पर्यायात राहत असताना, आणि एक एकदा असं होतंय की स्पर्धा एवढी चांगली लागते, एकेकाला आपल्या परिस्थितीची जाणीवच राहत नाही. मी काय महाराजांच्या सारखं कुठल्या गावचं नाव घेऊन सांगणार नाही, पण ह्याच कोल्हापूर जिल्ह्यातलं ते गाव आहे. स्पर्धा लागत गेली, भक्ती वाढत गेली, आपल्या कॅपॅसिटीच्या 10 पटीनं पुढं जाऊन तो सौदरमिंद्राचा सवाल झाला. आज 10 वर्ष झाली ती पूजा होऊन. किती वर्ष महाराजजी? 10 वर्ष. अजून त्या सौदरमिंद्राचे पैसे भरले नाहीत. घर विकलं, शेती विकायची वेळ आली, तरी अजून धंदा काय असणारा तो धंदा संपुष्टात आला. मधी अशुभ कर्माच्या उद्यात काही आजार आले त्या माणसांना, त्याच्यात पैसे गेले. आज समाजात परिस्थिती अशी आहे, जाताना सुद्धा कुठं जाताना तोंड लपून जायची वेळ येते. स्पर्धा असतात, लक्षात ठेवा. ती लोक तुमच्या गावातल्या लोकांच्या ओळखीची पण आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपल्या कुठल्याही गोष्टी कॅपॅसिटी बघून करायला पाहिजे. मग मी कुठल्या काळात जन्मलोय? पंचम काळात. माझी शारीरिक, माझं सहनन काय आहे, आणि मी कुठली अपेक्षा ठेवली पाहिजे. नक्कीच आमच्या गुटूदादाचं अंजुताईवर प्रेम आहे, काय ते नाकारताच येत नाही. 100% प्रेम आहे. पण लई प्रेम आहे म्हणून भावनेच्या भरात मी ताजमहलच बांधणार म्हटलं तर शक्य आहे का? ताजमहल बांधलं तरच माझं प्रेम आहे, नाही तर नाही, हे तर काय खरं आहे का? असं नसते. तसं मला मस्त वाटतंय ऐकल्यानंतर, मला इंगिनी मरण माझं करावं, प्रायोगमन माझं मला व्हावं. मला पण रोज सकाळी उठल्यानंतर वाटतंय आज एक दिवस आचार्य विद्यासागर महाराजांच्या वागावं. पण तुम्ही आणि असं पुढं काहीतरी आणून वाढतायचा, आणि मला चंद्रपूर सागरच होऊन जगायला लागतंय. काय असते क्षमता आमची, ती असायला पाहिजे. शास्त्रात लिहिलंय, वाचल्यावर त्याचं फळ बघून हे मला इंगिनी मरण करायचं आहे, मला नाही, मला भक्त प्रत्याख्यान मरण करायचं. सगळं खरं आहे बाबा. सगळेजण आम्ही पण दीक्षा घेतलोय, तुम्ही पण करलाय, तुम्ही साधा श्रावक पूजा करायला लागलाय, त्याच्या मागं भगवान व्हायचेच भाव आहेत, कुणाचेही भाव चुकीचे नाहीत. पण माझी ती कॅपॅसिटी आहे का वर्तमानमधली? आत्म्याची शक्ती नक्की भविष्यातली भगवान बनण्याची, पण आत्ता ती आहे का? नाही. मग आपण आनंदानं स्वीकारायचं की मी जास्तीत जास्त पुरुषार्थ करून ह्या काळामध्ये मी चांगलं मरण कुठलं करू शकतो. तर आचार्य सांगितले, तुम्ही भक्त प्रत्याख्यान मरण साधू या पंचम काळात करू शकता. तुम्ही त्याच्यावर फोकस ठेवा, त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. इंगिनी मरण समजून घ्या, भक्त प्रत्याख्यान मरण हे प्रायोगमन मरण समजावून घ्या, चांगलं मरण पण समजावून घ्या, चुकीचं मरण पण समजावून घ्या. पण वर्तमानमध्ये मी काय करू शकतो त्याच्यासाठी जास्त वेळ द्या, ते जास्त समजावून घ्या. मग वर्तमानमध्ये आम्ही कोणतं मरण करू शकतो? भक्त प्रत्याख्यान म्हणून, ते मग जास्त समजावून घ्यायचं. आणि त्याची माहिती आता इथे सांगताना सांगितले, भक्त त्याग प्रशस्तेषु मध्ये मृत्युषु वर्ण्यते आदावद्य भवत्वेन शेषवर्णनमग्रगत. प्रशस्त मरणों सर्वप्रथम भक्त प्रत्याख्यान का वर्णन किया जाता है. प्रशस्त मरणामध्ये म्हणजे चांगल्या मरणामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात प्रथम प्राधान्य कशाला दिलं जातं? भक्त प्रत्याख्यानाच्या मरणाच्या वर्णनाला
माहितीला जास्त प्राधान्य महत्व दिलं जातं. क्योंकि वर्तमान काल में यह मरण संभव है. कारण ते वर्तमान कालामध्ये मरण काय आहे, संभव आहे. शेष 2 इंगिनी और प्रायोगमन का मरण का वर्णन आगे करूंगा. इंगिनी आणि प्रायोगमन जे मरण आहे ते मी पुढं नंतर सांगतो. आज जग एवढ्या विचित्र अवस्थेत आहे. वास्तविक सत्य आणि जिथं माझं पाय आणि माझी डोळं जातात ती व्यवस्था स्वीकारायला बाजूला राहतात, आणि जिथं आमची पाय डोळं जात नाहीत तिथंपर्यंत आमची बुद्धी फार चालायला होते. आपले गुरु आपल्यापासून लांब आहेत. आपले गुरु आपल्यापासून लांब आहेत. नक्की गुरूंच्यावर आपली श्रद्धा असलीच पाहिजे. पण आता मी माझ्या गुरूंच्या तिथं जाऊन दशलक्षण करू शकत नाही, मी दर्शन करू शकत नाही. रोज चातुर्मास चालू आहे, मी रोज आहार देऊ शकत नाही. माझे गुरु कुठं आहे तिथं जाऊन, हे तर मान्य आहे आपल्याला. पण जे आपल्या गावात गुरु आलेत त्यांचा तर आनंद जितका घ्यायला पाहिजे तेवढा आम्हाला घ्यायला पाहिजे की नाही. लोकांनी हे कळतच नाही. खाल्लो तर तुपाशी नाही तर उपाशी, हट्टी स्वभाव असतो. तसं वर्तमानमध्ये मी इंगिनी मरण करू शकणार नाही, माझी शक्ती नाही. वर्तमानमध्ये माझं प्रायोगमन मरण होणार नाही, माझी शक्ती नाही. पण वर्तमानमध्ये मी काय करू शकतो ते माझ्या पुढं आहे. त्याचा जेवढा आनंद घेता येईल, त्याचं जेवढं पालन करता येईल तेवढं मला करायला पाहिजे. नाहीतर मी नाही. शास्त्रात लिहिले ना, भक्त प्रत्याख्यान मरणामध्ये दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. मी तर स्वाभिमान आहे, माय लाईफ माय रूल्स, माय स्टाईल माय वे. मी जन्मल्यापासून असे जन्मलोय आणि आत्ता दुसऱ्याची मदत घेऊन मी मरणार, शक्य नाही. मी असंच मरणार. त्या जे आपल्याला शक्य नाही त्याच्या नादाला लागून हातातलं आहे ते पण आम्ही सोडू शकतो. आता मी 24 तास माझ्या गुरूंची सेवा मी करू शकत नाहीत, ते माझ्यापासून लांब आहेत. पण जे माझ्या पुढं आहेत त्यांचं तर एक घास आहार देऊन पुण्य मिळवावं, त्यांचं जर हातपाय दाबून पुण्य मिळवावं, त्यांचे 2 शब्द ऐकून काहीतरी आपण आपला शुभ उपयोग तर करावा. नाही करणारच नाही. आत्तापर्यंत गेलो नाही आणि आत्ताच हो त्यांच्याकडं. अशी वृथा अहंकार असतो. रावणाला सुद्धा विभीषणाने हेच समजावून सांगितलं जैन रामायणात की दादा ते नारायण आहे, तो प्रतिनारायण आहेस. ते बलभद्र आहेत, राम. कधीही सीता तुझी होणार नाही. तो हट्टाला पडू नकोस. धर्माचा पक्ष स्वीकार, सत्याचा पक्ष स्वीकार. सीतेला परत दिलं की आपलं युद्ध संपतंय, आपल्याला युद्ध करायची गरज नाही. तेव्हा तो रावण म्हणतोय तू सांगायला सगळं मला माहिती आहे, माझं पण मृत्यू त्या लक्ष्मणाच्या हातनं होणार आहे, हे सगळं खरं आहे, सगळं मला माहिती आहे. खरं मी आजपर्यंत हे प्रतिनारायण होण्यासाठी जेवढे युद्ध आणि जेवढे पराक्रम मी केलेत आणि मी सीतेला तिथनं पळवून आणलोय, आणि आत्ता जर मी सीतेला तसंच दिलो तर मी पराजय स्वीकारू लागत आहे. आणि मी ते पराजय कधी स्वीकारणार नाही. माझा मृत्यू अटळ आहे, मला माहिती आहे. पण जसं मी आणलोय तसं युद्ध करूनच त्यानं घेऊन जायचं. मी असंच शरणागती स्वीकारणार नाही. हट्टी माणसं असतात आणि हट्ट त्यांचा स्वभाव तर असतोच, पण वास्तविक नियतीला तेच मान्य असतं. जर विभीषणाचं ऐकून रावणानं सीतेला परत पाठवलं असतं तर शास्त्रात काय लिहिलंय, नारायणाच्या हस्ते प्रतिनारायणाचा वध होतो. मग हे वाक्य खोटं ठरलं असतं की नाही. सीतेला जर परत पाठवलं असतं तर लक्ष्मण रावणाला मारला असता का. जिनवानी केवल्यानात जे आले
ते व्हायसाठी समोरच्यांच्या विचारात असंच असणार ते, हे आम्ही समजावून घेत नाही. आणि रावण असं केला, रावण असं केला, रावण असं केला. आणि रावणाची नियतीच तशी होती. रावणानं सीतेला परत पाठवला असता तर मग लक्ष्मणाची असते त्याला वध करायची, पण वध होऊनच मरणार होता. म्हणजे त्याची बुद्धी तशीच काम करणार. तसं आपली नियती, आपण आयुष्यभर कसं वागलेलो असतो, छळ, कपट, ईर्ष्या, धर्म, विनय, आस्था, आदर, आम्ही जसं वागतोय शेवटला नियमानं आमची मती तशी होण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यावर आम्ही पुरुषार्थ करायचा असतो. हे आमचा प्रयत्न आहे फक्त. श्रुतमती माताजींची समाधी चांगली करणं हे तुम्ही आम्ही सगळे बाहेरून फक्त बाह्य निमित्त आहे. आणि ती समाधी चांगली त्यांची आम्ही करणार नाही. त्यांची समाधी कशी होणार आहे ते तिथं केवली भगवंतांनी पहिलाच बघितलंय. ते गंधर्वांनी पहिलाच सांगितलंय, ते लिहिलेलंच आहे. पण त्यांची समाधी आम्ही करालो नाही. आमच्या समाधीचं ट्रेनिंग घ्यायला त्यांच्यापाशी आम्ही आलोय. म्हणजे आपल्याला त्यांच्या समाधीत आम्ही म्हणायचं माताजी असं करतात, मग आम्ही तर असंच चिंतन करतो माताजी तसं करतात ना, माझ्या समाधीच्या वेळेला मी असं करायचं नाही. ज्याचं त्याचं ज्याचं त्याला असतंय. त्यामुळं शपक राजाच्या स्थितीकरणासाठी आपण बाह्य निमित्त होऊ शकतो. अंतरंग निमित्त त्यांचे परिणाम त्यांनीच सांभाळायचे असतात, त्यांनी सांभाळायचे असतात. त्यामुळं इथं आम्ही असं म्हणायचं नाही आमच्यामुळं सगळं व्हायला लागले. उलट त्यांच्यामुळं आम्हाला आमचं चांगलं काहीतरी करण्याची संधी मिळायला लागली, सेवा करण्याची. असं म्हणून आपण धर्माची सेवा करतो. त्यामुळे श्रुतमती माताजी असू देत, अकंपणमती माताजी असू देत, उत्कुट सागर महाराज असू देत, आणि कोण कोण महाराज सल्लेखना घेतलेत. आम्ही उद्या सल्लेखना घेणार आहे, आम्ही पण मरणार आहे. आम्ही काय ताम्रपटावर लिहून आलो नाही, आम्ही अमर राहणार आहे सगळेजण. पण हे मरण आमच्या आयुष्यावरच्या करणीवर, करणी म्हणजे ती दारात टाकतात ती करणी नव्ह, करणी म्हणजे आपल्या कर्तृत्वावर, आपल्या केलेल्या क्रिये परिणामाच्या. ते तुम्ही आणि म्हणणार आयला आम्ही करणी मानत नव्हतो. हे महाराज पण करणी आहे म्हणतात की, ती करणी नव्ह घरापुढे लिंबू बिंबू करून टाकतात ते तसले करणी केलेले लिंबूचं सरबत करून मी पिऊन आलोय. त्यामुळे मी पण असं भूतासारखं आहे. काय नसतंय ते, काही नसतंय ते, फक्त भीती घालायची असते. ती निळू फुल्याचा एक पिक्चर होता, निळू फुल्याचा मराठी पिक्चर. आणि त्या पिक्चरमध्ये तो असं सगळं हे भूत नसतंय, हे नसते, असं ती नुसताच दंगा करणार. त्याचे मित्र म्हणले नसते ना, नसते. मग तुझ्यात जर खरं ताकद असली तर अमावस्या दिवशी त्या झाडाखाली जाऊन तू नुसतं 5 मिनिटं बसून ये बघूया. हेच जातो म्हणला, पण तू गेलेला आम्हाला कसं खरं पटणार. मग तिथं जाऊन तू आम्ही दिलेला मोळा मारून यायचं म्हणजे, हेच जाऊन मारून येतो म्हणला. तिथं जाऊपर्यंत यो अगदी निडरच होता. तिथं गेल्यावर ही मित्रच आडुशाला बसून ऊ आ ऊ आवाज काढायला चालू करतात. ते आवाज ऐकून तो घाबरतोय आणि इकडं तिकडं बघत मोळा मारताना धोत्रातच मारतोय. धोत्रात तो मोळा मारतोय. मोळा मारून पुढे जाताना ते मोळ्यात धोतर अडकलेलं असते. आणि त्यावेळेला त्याला वाटतंय खरं भूत आहे, माझं धोतर वडालय म्हणतोय, तोच धोतर जोडतोय. अरे चेष्टा नाही करत मी, खरं पिक्चरमध्ये येते. तसं आम्ही निळू पुल्यागत आमची अवस्था आहे. काय करणी विरणी काय काय नसते लक्षात ठेवा.
असं जर लिंबू टाकून जर आमचं वाईट होणार असतं तर पाकिस्तानवर लिंबूच टाकलं असतं की आपण बॉम्ब कशाला टाकायचं? लिंबूच टाकायचं हो. हे उगाच खून मारामारी करून जेलमध्ये जायचं काय काम आहे? एक 5-6 लिंबूच नेऊन त्या माणसाच्या घरापुढे टाकायचं, आपाप मरतोय ती 2-4 दिवसात. किती आपण अज्ञानी आहे, किती मूर्ख आहे. व्यंतर जातीचे भूत पिशाचे देव असतात, पण ते प्रत्येकाला त्रास देत नाहीत. ज्या घरात एखाद्या व्यक्तीला व्यंतराची बाधा असते त्या घरात ती एकटीच व्यक्ती आहे का? अजून 7-8 जण आहेत की नाही? मग ते एकाच व्यक्तीला काय व्यंतर त्रास द्यालाय, बाकीच्या नका देना. म्हणजे त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकांना त्रास द्यायला पाहिजे की नाही? मग एकालाच का भूत बडवते? जी व्यक्ती व्यंतर होण्यासाठी निमित्त असते त्या एकाच व्यक्तीला तो व्यंतर देव त्रास देत असतो, हे नियम आहे. पण त्याच्या पुढचा नियम लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला व्यंतरांचा त्रास आहे ती व्यक्ती, मी अगदी जबाबदारीनं कॅमेरा पुढे बोलायला लागलोय, मी असं काहीही बोलत नाही आणि उघडून दाखवायचं, शास्त्र उघडून दाखवायची माझ्यात ताकद आहे. जी व्यक्ती खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु यांच्यावर निशंकित श्रद्धा करते, जी व्यक्ती पूर्व केलेल्या दुष्कर्मांचं प्रायश्चित्त घेऊन मनाला निर्मळ करून पुढं कोणाबाबतीतही वाईट न वागण्याचा निर्णय घेते, स्वतःची निंदा करते, प्रतिक्रमण करते, भविष्यासाठी प्रत्याख्यान करते आणि प्रायश्चित्त घेते, त्या व्यक्तीला व्यंतर देव सुद्धा बाधा देत. आम्हीच म्हणतोय घर बांधल्यावर वास्तुशांतीला देवाची पूजा करायची असते का? शास्त्र सांगतंय ज्या घरात 6 महिन्यापेक्षा बंद असलेल्या खोलीत किंवा नवीन घरात जिनेंद्र भगवंतांची प्रतिमा नेऊन त्या भगवंतांच्या प्रतिमेचा अभिषेक झाला, तिथे एक भगवंतांची पूजा अर्चा सम्यक्त्व सहित, मिथ्यात्व सहित नव्हे, सम्यक्त्व सहित भगवंतांची पूजा वगैरे होते, त्या घरातले ते भूत पिशाच व्यंतर जातीचे देव जे वास केलेले असतात ते नियमानं म्हणतात, अरे हे तर विहित आहे की भगवंतांच्या भक्ताचं घर आहे, त्यांच्या सेवकाचं घर आहे, त्यांच्या अनुयायीचं घर आहे आणि मीही त्यांचा सेवक आहे, हाही त्यांचा सेवक आहे, म्हणजे आम्ही दोघं साधर्मी आहे आणि मला याला त्रास देऊन चालणार नाही म्हणून घेऊन जातात. परत जातात तिथनं, एक तर निघून जातात, नाहीतर एक तर त्रास द्यायचं बंद करतात. म्हणजे व्यंतर देवांचा त्रास कमी व्हायसाठी भगवंतांच्या प्रतिमेचा अभिषेक सांगितला आणि आम्ही व्यंतर देवांना घेऊन जाऊन त्यांचे अभिषेक करतोय. किती आमच्याकडे ज्ञान आहे सांगा बघूया, किती आमच्याकडं सम्यक्त्व आहे, किती आमच्याकडे विचार चांगला आहे. काहीतरी आपल्याकडे कुठलंही कार्य करताना आपल्याकडे एक बुद्धीची एक म्हणजे कुशलता असली पाहिजे. असू दे, मला त्या गोष्टीत काही कुठं जायचं नाही, पण करणीवरनं हे सगळं निघलं धरणी. करणीचा अर्थ ती करणी घ्यायची नाही, करणीचा अर्थ आपण जन्मल्यापासून जे वागलोय लोकांशी, जगाशी, स्वतःशी, त्याचं जे फळ आहे ते मृत्यूच्या वेळेला कळत असतं. आणि ती मृत्यू जर सुधारायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला सगळं पूर्वीचं केलेलं स्वीकारायला पाहिजे, चुका स्वीकारून त्याचा त्याग केला पाहिजे, त्याचं प्रतिक्रमण केलं पाहिजे, त्याचं प्रत्याख्यान केलं पाहिजे आणि मग मरणाचं भूमिका स्वीकारली पाहिजे. म्हणून याच्यामध्ये पहिल्यांदा प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना. आता भक्त प्रत्याख्यानामध्ये त्या भक्त प्रत्याख्यानाचं मरणाचा अर्थ काय, ते कसं करू शकतात, त्याचा अधिकारी कोण आहे,
प्रत्येकजण भक्त प्रत्याख्यान मरण करू शकतो का? मग हे करत असताना त्याची भूमिका कशी आहे, मग त्याचे तो कसा पाहिजे, त्याला गुरु म्हणून स्वीकारताना त्याची गुरुनिर्यापकाचार्य कसे पाहिजेत, मग ते शोधायला कसं जायचं असतं, जाताना मरण झालं तर काय, गुरूंच्यापाशी गेल्यावर तिथं प्रतिगमन कसं करायचं, आलोचना कशी करायची, प्रायश्चित्त कसं घ्यायचं, याचं अत्यंत सुंदर विश्लेषण इथं सांगितलं आहे. आणि वर्तमानमध्ये जे आपण करू शकतो त्याच्या बाबतीतच आपण जास्त चिंतन करायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी फक्त समजावून घ्यायच्या आहेत. म्हणून इथं वर्तमानमध्ये भक्त प्रत्याख्यान मरण हे आम्ही करू शकतो, म्हणून त्याची चर्चा इथं करायची आहे. त्या भक्त प्रत्याख्यानाचे भेद आणि त्याचं स्वामी कोण कोण आहेत आणि त्याचे भेद किती आहेत ते या ठिकाणी सांगतात. सविचारम विचारम भक्त त्यागम द्विधा विदो शक्यश्चिरायुषा मध्यस तत्रान्योन्यस्य कथ्यते. भक्त प्रत्याख्यान दो प्रकार का कहा गया है. किती प्रकारचं आहे? दोन प्रकारचं. एक सविचार आणि एक अविचार. जिसकी दीर्घ आयु है उसके सविचार और जिसकी अल्पायु है वह अविचार भक्त प्रत्याख्यान मरण होता है. ज्यांची आयु मोठी आहे ते सविचार आणि ज्यांची आयु कमी आहे त्यांचं अविचार. याचा अर्थ जे माताजींचं आता मरण चालू आहे आम्ही स्वीकारलोय ते सविचार आहे. कुठला आहे? 12 वर्षाच्या पूर्वी आम्ही संकल्प केला, मला 12 वर्षाच्या आत शरीर त्याग करायचा आहे. असंच आहे ना? कसं आहे म्हणजे मला माहीत नाही म्हणणार विचार. असंच आहे. फार मोठं धाडस लागतंय, सोप्या गोष्टी नव्हेत. मृत्यू समोर आल्यावर कोण पण स्वीकारेल. मृत्यू लांब असताना ये आणि मला घेऊन जा, मला काळीज सिंहाचं लागतंय, ते वीरांचं लागतंय. जेवायला मिळालं नाही म्हणून उपासाचं नियम घेणं आणि पुढं पंचपक्वान असताना एकाचंच नियम घेणं याच्यात सुद्धा फार मोठं अंतर आहे. लक्षात. मरण दोन्ही पण चांगले आहेत. अचानक मरण आल्यावर पण ते स्वीकारून त्याची भावना करणं एवढं सोपं नाही. पण आता आलंय म्हटल्यावर मला धर्म समजावून घेऊन स्वीकारायलाच पाहिजे. पण 12 वर्षाच्या पूर्वी मी ज्यावेळी सल्लेखनात स्वीकारलो त्यावेळी अजून माझं शरीर चांगलं असलं तर, आता किती जण माताजीनं म्हणतात तुमचं अजून एवढं शरीर चांगलं आहे, कशाला तुम्ही असं करायला लागलाय, कशाला करलाय. पण त्या दृढ आहेत, दृढ आहेत. आचार्यजींना त्यांच्या समाधीच्या अगोदर, मोठ्या आचार्यजींना आपल्या त्यांच्या समाधीच्या अगोदर, त्यांची समाधी 18 फेब्रुवारीला झाली. पण त्याच्या अगोदर फक्त 2-2.5 महिने वैद्यांनी त्यांना काहीतरी गूळ म्हणजे गोड असं काहीतरी औषधातनं घ्या असं म्हटले होते. आचार्यजींनी काय म्हटले, माताजी आज विनय भावना आहे ना, आपल्या गुरूंच्याबद्दल आपला विनय काय पाहिजे. तर आचार्यजींनी सांगितलं तुम्ही म्हणता हे सगळं कराय, मी हे गुळ खाल्लो, हे औषध खाल्लो, गुळ बरोबर औषध आहे खाल्लो, तर किती वर्ष जगणार आहे. इथले 2-4-5 वर्ष जगीन. किती वर्ष? 2-4-5 वर्ष. ज्या वस्तूचा त्याग मी 50 वर्ष केलोय त्या वस्तूला आयुष्यभर मी एवढ्या प्रामाणिकपणे पाळलो, त्या वस्तूला स्वीकारून 2-3 वर्ष जगत असताना मागल्या 50 वर्षाच्या साधनेला तडा देण्यापेक्षा कधी येईल तेव्हा मी आनंदानं स्वीकारायला त्याला तयार आहे. पण मी माझ्या व्रतात दोष लावणार
तसं आज माताजींना जे माझ्यासारखे कोणतर सांगतात तुमचं शरीर चांगलं आहे, तुमचं शरीर चांगलं आहे. माताजींनी यदा कदाचित विचार केला, खरोखर माझं शरीर चांगलं आहे, खरोखर माझं शरीर चांगलं आहे. काय आता जरा निर्णय बदलून आणि 1-2-4 वर्ष जगलं तर काय? वय वय हां, वेलकम वेलकम. आणि 2-4 वर्ष जगलं तर चांगलंच आहे असं जर आम्ही म्हणलो तर आमच्या आयुष्यभर केलेल्या साधनेची परीक्षेत आम्ही काय झालो? नापास. आणि काय हाय शरीर आहे, खायला गाठलो आणि खायला घालून किती वर्ष जगणार आहे? 2-4-5 वर्ष. पण 2-4 वर्ष 5 वर्ष जगण्याच्या इच्छेखातीर घेतलेल्या संकल्पात मी जर मागं फिरलो तर हा जगासाठी नव्हे माझ्या भविष्यासाठी फार मोठं माझं नुकसान आहे. अशी सिंह प्रवृत्ती असते. सविचार मरणामध्ये असं दृढता असते सिंहासारखी. ती बंदुकीवर वार करत नाही, बंदूक ज्याच्या हातात आहे त्याच्यावर वार करते. विचार मरण करणारा जो साधक असतो तो शरीरावर घात करत नाही. त्या शरीराला मारायचं आणि टिकवायचं ताकद कुणाकडे आहे? आयुकर्माकडं. कुणाकडे आहे? आयुकर्माच्या हातात आहे. तर तो डायरेक्ट आयुकर्मावर अटॅक करत असतो. मग आयुकर्मावर डायरेक्ट अटॅक कसं करायचं? तर त्याला सहकारी कोण आहे? शरीर आहे. म्हणून त्या शरीराला हळूहळू हळूहळू कृश करायचं. खरा योद्धा कोण असतो? खरा योद्धा डायरेक्ट जो आक्रमण करतो तो योद्धा नसतो. खरा योद्धा ज्याच्यावर मला आक्रमण करायचं आहे त्याच्या आजूबाजूच्या नगरांच्यावर पहिला, तिथल्या राजांना पहिला काय करतो? तो आपल्या वशीभूत करतो आणि मग त्या मूळ राजावर आक्रमण करतो. तसं आपल्याला आयुकर्मावर, ॲक्च्युली आपण आयुकर्माला स्वीकारलोय. शरीराला मारायचं जमत नाही. मारायला लागलोय कुणा, म्हणजे आम्ही कुणाला बोलवा लागलोय? आयुकर्माला. मग आयुकर्म कुणाच्या? आता त्याला सपोर्ट कोण कोण आहेत? हे शरीर. त्या शरीराला सपोर्ट कोण कोण आहेत? खाणं पिणं. म्हणजे मी खाणं पिणं सोडलो की शरीर आपोआप गप बसते. शरीर गप बसलं की आयुकर्म आपोआप मला न्यायला येते. ही वास्तविक भूमिका आहे. आम्ही म्हणायचं नुसतं शरीर शरीर. शरीरावर आम्ही घात करायला लागलो तर आमची अवस्था कुत्र्यासारखी आहे की दगड माझं नुकसान करायला म्हणून त्या दगडालाच आम्ही पकडायला लागलोय. पण दगड आमचं नुकसान करायला काय? दगड मारणारा व्यक्ती आमचा खरा शत्रू आहे. वाघ सिंह काय करतोय? दगडाच्या मागे लागत नाही, त्या मारणाऱ्याच्या मागे लागतो. कुत्रा काय करतो? मारणाऱ्याला सोडतो, त्या काठीला त्या दगडालाच तोंडात पकडतो. मग आमचं नुकसान या शरीरामुळे आहे काय? आमचं नुकसान कशामुळे आहे? आयुकर्माला आम्ही चॅलेंज द्यायला लागलोय. कुणाला? आणि त्या आयुकर्माचे सगळे सहकारी साधक आहेत. म्हणून आम्ही यांच्यावर विजय मिळवत गेलो की आयुकर्मावर आपोआपच आपला विजय मिळत असतो. म्हणून अन्न पाण्याचा त्याग करायचा असतो. डायरेक्ट कधी मूळ शत्रूवर आक्रमण करायचं नसतं. हे पराक्रम करणाऱ्या योद्ध्याला जसं सूचकता असते, समय सूचकता, तशी साधकाला समय सूचकता असते. म्हणून सविचार आणि अविचार. आणि अकस्मात एखादा मृत्यू आला की आम्ही मग त्याला तयार आहे, चला काय अडचण. यहाँ दीर्घायु और अल्पायु का क्या अभिप्राय है? जिसके अकस्मात तत्क्षण आयु नाश के कारण उपस्थित नहीं हुए है और जिसकी अभी इतनी आयु है कि वह बुद्धिपूर्वक शनै शनै आहार आदि के त्याग पूर्वक शरीर कृश कर सकता है वह दीर्घायु है. ज्याच्या आयुष्याला आता मृत्यूचं कारण असणारे काही निमित्त समोर दिसत नाहीत, कुठला आजार दिसत नाही, उपसर्ग दिसत नाही,
परिचय दिसत नाही, काही दिसत नाही, अजून मी जास्त जगू शकतो अशी जिथं आयुष्य जास्त दिसतं, अशा वेळेला मी हळूहळू आहार आधी कमी करत करत मी माझ्या शरीराला कृश करत करत मी मृत्यूला स्वीकारणार आहे, तिथं दीर्घायू असते. और जिसके आयु नाश के कारण सहसा उपस्थित हो गए है उसे अल्पायु कहते हैं. आयु कर्माच्या नाशाची कारणं समोर दिसा लागलेत. काय दिसा लागले की त्या ठिकाणी आपल्याला आजार झाला आहे, त्या ठिकाणी आपल्याला उपसर्ग व्हायला लागला आहे, काही ना काहीतरी दिसा लागले. जसं ते सुकौशल काय सुकुमार मुनींचं वगैरे उदाहरण येतात, गजकुमार मुनी महाराजांचं. पण आम्ही इथं गजकुमार मुनी महाराजांचं आम्ही इथं घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही सांगा महाराजजी? गजकुमार मुनी महाराजांचं आम्ही का घेऊ शकत नाही? हा, उपसर्ग म्हणून. बर, अजून काय सांगा की? तुमच्यासाठी वाया थांबलोय मी. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, माझ्या प्रश्नाचं. ते मोक्षगामी जीव आहेत. गजकुमार मुनी मोक्षाला गेलेत की नाही त्याच भावात. त्यामुळे मोक्षाला जाणारा जीव आपल्या आयुचं क्षय करू शकत नाही. काय करू शकतोय? बाकीच्या आयु कर्म सोडून सगळ्या कर्मांची स्थिती तो कमी करू शकतो, आयु कर्माची स्थिती तो कमी करू शकत नाही. म्हणून मोक्षगामी जीवांना, तद्भव मोक्षगामी जीवांना ह्याच्यामध्ये घ्यायचं नसतं. हे उत्तर तिथं शास्त्राप्रमाणे अपेक्षित आहे. आता मला माझ्या समोर उपसर्ग, माझा मृत्यू दिसा लागलाय, त्यावेळेला मी माझा त्याचा त्याग करणं, स्वीकारणं आनंदानं, हे सुद्धा फार मोठं कार्य लक्षात ठेवा. म्हणून दीर्घायू आणि अल्पायूचं अर्थ असा घ्यायचा आहे की अचानक मृत्यूला समोर बघितल्यानंतर जे निर्णय आपण घेतो त्याला अविचार मरण म्हणायचं. म्हणजे विचारात नसताना आलेला मृत्यू. अविचार, विचारात नसताना अचानक आलेला मृत्यू, त्याला म्हणायचं अविचार. सविचार म्हणजे विचारपूर्वक मृत्यूला स्वीकारलेलं असतं, त्याला सविचार मृत्यू असं म्हणतात. मरण आणि हे दोन्ही भक्त प्रत्याख्यानाचंच काय आहे, दोन भेद आहेत आणि त्याला आम्ही आनंदानं स्वीकारायला पाहिजे. हीच आजची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजावून घेतली पाहिजे. म्हणून आम्हाला जर शेवट आमचा चांगला करायचा असेल तर जीवन आपलं आनंदमय जगलं पाहिजे. स्पर्धात्मक ईर्ष्यात्मक न जगता आनंदपूर्वक जगलं पाहिजे. आणि ज्याला आनंदपूर्वक जीवन जगायचं आहे, मी कालच बहुतेक तुम्हाला सांगितलोय, जीवन जीने के आनंद के लिए, जीवन जीने के आनंद के लिए संघर्ष नहीं समर्पण की आवश्यकता होती. म्हणजे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर एकमेकाशी संघर्ष न करता समर्पण करायचं असते. आणि हेच हिंदू धर्मात सांगितलं. जीवन असू दे किंवा युद्ध असू दे, बरोबर आहे राहुल भैया? जीवन असू दे किंवा युद्ध असू दे, त्या दोन्हीमध्ये धैर्य, धर्म, धैर्य आणि साहस ह्या तीन गोष्टी फार गरजेच्या आहेत. काय काय सांगा? धर्म, धैर्य, साहस ह्या तीन गोष्टी आवश्यक आहेत असं श्रीकृष्णांचं मत आहे. आणि त्याच्यात मग सौधर्म इंद्रियून म्हणतोय स्वर्गातला, हे तीन तर गरजेचे आहेत. पण त्याला तुम्ही एक अनेक चौथं खरं कारण विसरला. जीवनाचा आनंद आणि युद्धातला विजय. ऐकायलाय का झोपालाय?
जीवनातला आनंद आणि युद्धात विजय प्राप्त करायचा असेल, तुम्ही सांगताय ते 3 बरोबरच आहेत. धर्म पाहिजे, धैर्य पाहिजे आणि साहस पाहिजे. हे 3 पाहिजेतच. पण 4थं एक सगळ्यात महत्वाचं आहे. काय? तर त्यांनी सांगितलं अवसर. अवसर म्हणजे संधी. काय? अवसर म्हणजे काय? संधी. संधीचा फायदा घेऊन धर्म करायची संधी आहे, मी धर्म करणार. आता धाडस करायची वेळ आहे, मी धाडस करणार. कुठल्या वेळेला धर्माचा फायदा करून घ्यायचा, धर्माचा उपयोग कवा करायचा, धैर्याचा उपयोग कवा करायचा, साहसाचा उपयोग कवा करायचा, ती वेळ साधण्याची जर बुद्धी आपल्याकडं नसेल तर हे एक संधी अवसर जर कला नसेल तर धर्म, धैर्य आणि साहस तिन्ही असून सुद्धा जीवनाचा आनंद आणि पराक्रमामध्ये, युद्धामध्ये विजय मिळणं फार कठीण आहे असं सांगितलं. मग तुम्हाला धर्म करण्याची संधी आहे की नाही आत्ता? होय तर म्हणा. धर्म करण्याची संधी आहे की नाही? संधी बाजूला ठेवा. धर्म आहे की नाही आत्ता? धैर्य पाहिजे की नाही तुमच्याकडं? साहस पाहिजे की नाही? हे तिन्ही आहेत. पण तुम्हाला संधीचा फायदा उठवायची अक्कल म्हणतोय मराठीत शुद्ध. काय नाही? अक्कल नसेल तर या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असून तुम्हाला जीवनाचा आनंद येणार आहे काय? या कर्माबरोबरच्या लढाईत तुमचा आणि माझा विजय होणार आहे काय? नाही होणार. म्हणून जैन धर्म मिळालाय. क्षत्रिय कुलामुळे आपल्याकडं साहस आहे, चांगल्या लोकांच्या सान्निध्यात आम्ही आहे, ते धैर्य आमच्याकडं आहे. आता या सगळ्याचा फायदा नाही करून घेतलो तर कधी ताप येईल, कधी सर्दी येईल, कधी खोकला येईल, छातीतलं कफ बाहेर यायच्या अगोदर मधीच कधी अडकेल आणि आतला श्वास आत आणि बाहेरचा श्वास बाहेर कधी राहील काय सांगता येणार आहे देशमाने काकी? येणार आहे. म्हणून तुमच्या जीवनात धर्म आहे, तुमच्या जीवनात धाडस आहे, तुमच्या जीवनात धैर्य आहे. पण जर संधीचा फायदा घेण्याची जर आमच्याकडं बुद्धी नसेल तर हे तिन्ही असून पण व्यर्थ आहेत. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा फायदा तेव्हाच घेऊ शकतो ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांच्याबद्दल विनय असेल. काय असेल? आज भावना कोणती आहे? विनय. संपन्नता म्हणजे संपत्ती, उत्कृष्टता. विनयाची उत्कृष्टता, विनयरूपी संपत्ती मिळवण्याची भावना आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या विनयाची संपत्ती आमच्याकडं धर्माच्या चांगल्या विचाराशिवाय, चांगल्या लोकांच्या सान्निध्याशिवाय असू शकत नाही. आणि हे सगळं तुम्हाला मला मिळाले. त्या सगळ्याचं संधी साधूपणा आम्हाला करण्याची क्षमता येऊ दे आणि आम्ही तेवढ्या कुशल बुद्धीनं या सगळ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करून जीवनाचा आनंद आणि मृत्यूवर विजय मिळवण्याचं धाडस आमच्याकडून होऊ दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून म्हणतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.